नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन रेसिपी. तर पाहू शकता, इकडे मी बटाटे घेतलेले आहेत. मार्केटमधून बटाटे आणलेले आहेत चिप्ससाठी. आणि मी इकडे असं पाणी घेतलेलं आहे टोपल्यात, त्यामध्ये वीट ठेवलेली आहे आपली ही अशा प्रकारे. आणि अशी ही मी पूर्ण बटाटे अशा प्रकारे काढून घेणार आहे. पाहू शकता, खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही वरचं साल्ट काढायची बटाट्याची. तुम्ही कसं काढता त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि बटाटा वाया पण जाणार नाही जास्तीचा साल्ट्यासोबत. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काढून घेऊ शकता. अशा प्रकारे मी पूर्ण बटाटे काढून घेणार आहे. इकडे काढलेले आहेत काही मी, पाहू शकता खूप छान निघाले आहेत. आणि बटाटा पण असा वाया गेलेला नाही साल्टीसोबत. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे करून बघा. अशा प्रकारे पूर्ण बटाटे काढून झालेले आहेत असे माझे, आणि पाण्यात टाकलेले आहेत आता याला मी. आणि इकडे मी खिसणी घेतलेली आहे चिप्सची. त्याला मी डिझाईनचे चिप्स काढत आहे अशा प्रकारे. पाहू शकता अशा प्रकारे डिझाईनचे चिप्स होत आहेत. तुम्ही पण साधे पण होतात, या बाजूने साधे करत आहे. अशा प्रकारे साध्यामध्ये दोन्ही पण काढत आहे मी. तर कसे वाटले तुम्हाला चिप्स नक्की कमेंट करून सांगा. झर आहे खूप. तर अशा प्रकारे माझे पूर्ण चिप्स करून झालेले आहेत. पाहू शकता दोन्ही प्रकारचे पण मी चिप्स केलेले आहेत. आणि हे पाणी असं यामध्ये मी तुरटी टाकून घेतलेली आहे, म्हणजे हे काळे पडणार नाहीत चिप्स आणि कडक राहतात असे. पाहू शकता कडक आहेत. तुरटी टाकल्यामुळे यामध्ये कडकपणा येतो असा. त्यामुळे तुरटी टाकून घ्यायची पाण्यामध्ये. याला रात्रभर असंच ठेवणार आहे मी. पाणी चिप्सच्या वर यायला पाहिजे, नाहीतर हे काळे पडू शकतात वर आलेले. पाणी जर पुरत नसेल याला तर असे वर राहिलेले काळे पडतात असे. त्यामुळे पाणी चिप्सच्या वर आणखी थोडं मी पाणी टाकून घेणार आहे यामध्ये. चिप्सच्या वर पाणी यायला पाहिजे. मी पूर्ण करून घेतले. यामध्ये थोडं पाणी टाकून यावर झाकण ठेवून मी असंच रात्रभर ठेवणार आहे. सकाळी याला उकडून घेते. अशा प्रकारे रात्रभर चिप्स भिजलेले आहेत, छान झालेले आहेत असे. पाहू शकता पाणी ठेवलेलं आहे, उकळी आलेली आहे पाण्याला. मध्ये उपवासाचं नमक टाकलेलं आहे, शेंदा नमक. उकळी आलेली आहे, यामध्ये मी हे आता चिप्स टाकून घेते थोडे थोडे करून. मला एक 5-10 मिनटं असं उकडून घेते मी. पूर्ण मावलेमध्ये टाकून द्यायचे, मावत नसतं थोडे थोडे उकडून घ्यायचे. पूर्ण टाकून घेते यामध्ये. मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे, त्यामुळे पूर्ण बसतात माझे. पूर्णच टाकून घेते यामध्ये. पाहू शकता 10 मिनटं उकडून झालेले आहेत. तर मी इकडं अशी दुर्डी घेतलेली आहे. अशी खाली बकेट ठेवलेला आहे, त्या बकेटावर ही दुर्डी ठेवलेली आहे. आपली भाकरीची दुर्डी, म्हणजे आपली धान्य ती धुवायची असते दुर्डी. ती मोठी, भाकरीची छोटी असते, ही मोठी आहे. छोट्या दुर्डीत पण काढू शकता. आणि मी असं याच्या साह्याने असं काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आता एक 5 मिनटं याचं पाणी पूर्ण वितळू देऊन मग मी गच्चीवर जाऊन याला सुकायला टाकते. 10 मिनटं उकडून घेतलेली आहेत मी. जास्त वेळ उकडायची गरज नाही, एक वाफ निघाली की झाली, जास्त वेळ लागत नाही. नक्की ट्राय करून बघा माझी पद्धत. आणि कशी वाटली तुम्हाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आता चला आपण जाऊ वर गच्चीवर. पाहू शकता आम्ही गच्चीवर आलो आहे. आम्ही अशी छान याला सुकून घेतो अशी टाकून. अशा प्रकारे पूर्ण अशी मी टाकून घेते.
खाली साडी आतरली, वर धोतर आतरले पांढरं, खालचा मळ लागू नये म्हणून. आता पूर्ण मी असे सुकून घेते टाकून. अशा प्रकारे पूर्ण चिप्स माझे टाकून झालेले आहेत, पाहू शकता. 5 किलोचे चिप्स आहेत हे. एक धोतर भरलेला आहे 5 किलोच्या चिप्सनं, पाहू शकता. आता दिवसभर याला मी वाळू देते आणि सांच्यापारी आता मी 5 वाजता काढून घेते. बघूया 5 वाजता आता. पाहू शकता मस्त असे आपले चिप्स झालेले आहेत. 5 वाजलेले आहेत. आता मी काढत आहे. छान असे झालेत, खणखण वाळलेत. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण या पद्धतीने. आता पूर्ण अशी मी काढून घेते अशा प्रकारे. पूर्ण चिप्स माझे काढून झालेले आहेत, पाहू शकता. खूप छान झालेले आहे, डिझाईनचे पण खूप छान झालेले आहेत असे. तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असेल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.